डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. भारतीय संविधानाचे शिल्पकार, समाजसुधारक, थोर विचारवंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 134व्या जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्रियांसाठी खूप मोलाचे कार्य केलेले आहेत. स्त्रियांच्या समानतेसाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे. त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणास प्रोत्साहन दिले, रूढीवादी विचारांविरुद्ध आवाज उठवला आणि स्त्रियांच्या सामाजिक आणि राजकीय जीवनात सुधारणा घडवण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्यांनी स्त्री शिक्षणामध्ये शिक्षणाचे महत्त्व सांगितलेले आहे. डॉक्टर आंबेडकर नेहमीच शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत होते आणि त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी विशेष भर दिला. त्यांच्या मते शिक्षणामुळे स्त्रिया सक्षम होतील आणि समाजाच्या प्रगतीत योगदान देऊ शकतील. तसेच आंबेडकरांनी जाती व्यवस्था आणि महिला यावरही जातीव्यवस्थेचा स्त्रियांवरील अन्यायकारक परिणाम ओळखला आणि त्यांनी या व्यवस्थेचा तीव्र विरोध केला. त्यांनी स्त्रियांच्या हक्कासाठी आणि समानतेसाठी आवाज उठवला. स्त्री पुरुष समानता यामध्ये डॉक्टर आंबेडकरांनी स्त्री पुरुष समानतेवर भर दिला. त्यांनी स्त्रियांच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय जीवनात समानता यासाठी प्रयत्न केले. डॉक्टर आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेत स्त्रियांच्या हक्कासाठी आणि समानतेसाठी महत्त्वपूर्ण तरतुदी केल्या. या तरतुदींमुळे स्त्रियांच्या जीवनात सकारात्मक बदल झाले. डॉक्टर आंबेडकरांनी हिंदू कोड बिलावर जोर दिला. यामध्ये स्त्रियांच्या मालमत्तेवर हक्क, घटस्फोट आणि अन्य बाबींशी संबंधित कायदे समाविष्ट होते. या बिलामुळे स्त्रियांच्या अधिकारांना संरक्षण प्राप्त झाले. डॉक्टर आंबेडकरांनी स्त्रियांच्या हक्कासाठी विविध आंदोलने केली. अनेक लेख आणि पुस्तके लिहून स्त्रियांच्या समस्यांवर प्रकाश टाकला. असे म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्रीचा हात असतो, परंतु स्वतंत्र भारताच्या संपूर्ण स्त्रियांच्या प्रगतीमागे फक्त एकच महापुरुषाचा हात आहे आणि ते म्हणजे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. काय केलं बाबासाहेबांनी आमच्यासाठी, असा प्रश्न करणाऱ्यांना काही प्रश्नाचे उत्तरे शोधावीत असं मला वाटतं. यातील बऱ्याच प्रश्नाची उत्तरे मनुस्मृतीमधून, तर काही प्रश्नांची उत्तरे बाबासाहेबांनी केलेल्या कार्यांमधून, त्यांच्या ग्रंथांमधून मिळतील व त्यासोबतच गुलामीखाली आयुष्य जगणं काय असतं याची जाणीव देखील होईल. बाबासाहेब नसते तर काय झालं असतं, असं मनाला पडलेला प्रश्न, दिवसाचे 7 तास कामगारांना मंजूर केले नसते तर, महिलांना डिलिव्हरी सुट्ट्या संविधानात नमूद केल्या नसत्या तर, मग त्या कुठल्याही जाती धर्माच्या असोत, महिलांना व पुरुषांना समान अधिकार दिले नसते तर, चूल आणि मूल, सतीप्रथा या प्रथा सर्व पायधोडी मिळाल्या नसत्या तर, मुलींना शिक्षणाचा अधिकार दिला नसता तर,
स्त्रियांना वारसा हक्क नसता तर, पोटगी मागण्याचा अधिकार नसता तर, पुनर्विवाह करण्याचा अधिकार नसता तर, घटस्फोट घेण्याचा अधिकार नसता तर, तसेच स्त्रियांना स्वातंत्र्य मिळाले नसते तर, आपल्याला शाळेत बसून शिक्षण घेण्याचा अधिकार नसता तर, मतदानाचा अधिकार मिळाला नसता तर, जे पाणी म्हणजे जीवन म्हणतो ते पाणी पिण्याचा अधिकार नसता तर काय झालं असतं? भारतातील प्रमुख महात्मे, स्त्रीवादी नेते, समाजसुधारक यांची जर का आपण नावे घेतली तर पहिलं नाव आपल्या बाबांचं नाव येईल. बाबांना दलितांचे नेते म्हणून संबोधले जाते, पण ते दलितांचेच नव्हे तर समाजातील प्रत्येक जातीतील गरीब सामान्य जनतेचे नेते होते. बाबासाहेबांच्या महान कार्यामुळे सर्वांनाच लाभ झाला. प्रत्येक नागरिक आज बाबासाहेबांचा ऋणी आहे. हे न फिटणारे आमच्या बाबांचे कर्ज आमच्यावर आहे. त्या काळात स्त्री वर्गासाठी कार्य करून बाबासाहेबांनी खऱ्या अर्थाने सक्षमीकरण केले. सवर्ण उच्च जातीमधील स्त्रीसुद्धा अनेक बंधनामुळे शूद्रच होती. अनिष्ट रूढी परंपराचा बाबांनी बारकाईने अभ्यास केला. आपल्या दूरदृष्टीने आपल्या कार्याचे, विचारांचा, रूपांतराचे, घटनेचे, कायद्याचे कवचही दिले, जेणेकरून आमच्यासारख्या स्त्रियांना त्याचा लाभ होईल. केवढे हे उपकार बाबा! बाबांमुळेच स्त्रियांना हक्क, प्रतिष्ठा, दर्जा प्राप्त झाला. कारण समाजात स्त्री पुरुष दोन्ही घटक महत्त्वाचे आहेत. एक घटक विषम असेल तर तो समाज प्रगती करू शकत नाही. हिंदू स्त्रियाची उन्नती आणि अवनती या प्रदीर्घ निबंधात बाबासाहेबांनी धार्मिक अधपतनावर चर्चा केली आहे. महाड येथे झालेल्या 3 दिवसीय परिषदेमध्ये पण बाबासाहेबांनी तिसऱ्या दिवशी स्त्रियांना उद्देशून भाषण केले. स्त्रियांनी आपले राहणीमान कसे सुधारावे, दारू पिऊन येणारा नवरा, भाऊ, बाप इत्यादी पुरुषासाठी दार उघडू नका असे त्यांनी सांगितले. केवढा मोठा सल्ला त्यांनी स्त्रियांना दिलेला आहे. दारूने संसाराची कशी राखरांगोळी होते हे त्यांनी जाणले होते. फक्त स्त्रीमुक्ती, स्त्री स्वातंत्र्य असे म्हणून चालत नाही, तर त्यासाठी ठोस कृती करावी लागते. आज स्त्रिया शिकल्या, नोकरी करतात, सर्व क्षेत्र स्त्रीने काबीज केले. हे बाबासाहेबांच्या कठोर परिश्रमामुळे, त्यांच्या त्यागामुळे. बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल 24 फेब्रुवारी 1949 तब्बल 4 वर्ष 1 महिना 26 दिवस लागले. इतिहासकालीन स्त्रियांचा अभ्यास, चिंतन, विविध लेख, पुस्तके मधून लिखाण, विविध आंदोलनांमधून त्यांनी महान कार्य केलेले आहेत. हिंदू कोड बिलामुळे स्त्रियांना वारसा हक्क, पोटगी, घटस्फोट घेण्याचे स्वातंत्र्य, विवाह अधिनियम, पुनर्विवाह अधिकार इत्यादी महत्त्वपूर्ण गोष्टी मिळाल्या आहेत. स्त्रियांना सर्व अधिकार मिळवून देणारे बाबासाहेब द वन अँड ओनली वन आहे. बाबांनी तर आमचा दर्जा सुधारण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. मग आपण काय केलं बाबांसाठी? त्यांच्या विचारांच्या प्रचार आणि प्रसारासाठी आम्ही पण चर्चेद्वारे, सभा संमेलनाद्वारे बाबासाहेबांचे विचार इतरांपर्यंत पोचविले पाहिजे. व्यर्थ गोष्टीमध्ये वेळ न दवडता आपण आपला वेळ सत्कर्मी लावावा आणि आपल्या परीने जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे प्रयत्न बाबासाहेबांचे विचार आणि कार्य इतरांपर्यंत पोचविण्याचे कार्य करावे.
जेणेकरून त्यांच्या या जयंती दिनानिमित्त खऱ्या अर्थाने त्यांना आदरांजली होईल. धन्यवाद.